नमस्कार मित्रांनो. राज्यसेवेमध्ये विज्ञान या विषयावरती 15 ते 20 प्रश्न विचारले जातात. जवळपास 20 प्रश्न हे राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विचारले जातात, तर कंबाईन परीक्षेमध्ये 15 प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न वेगवेगळ्या घटकांवर येतात. त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे इलेक्ट्रिसिटी. या इलेक्ट्रिसिटी घटकावर दरवर्षी म्हणजे दर प्रत्येक एक्झाममध्ये 1 ते 2 प्रश्न येतातच. राज्यसेवेमध्ये एक प्रश्न असतोच, कंबाईनच्या एक्झाममध्ये सुद्धा एक प्रश्न असतोच. तर जाणून घेऊया या घटकाबद्दल. इलेक्ट्रिसिटी, ज्यालाच आपण काय म्हणतो, वीज. या घटकावरती वेगवेगळे जे प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहे राज्यसेवेमध्ये किंवा कंबाईनमध्ये, ते आपण बघणार आहोत. सोबतच संभाव्य प्रश्न कशा पद्धतीने विचारू शकतात ते पण बघणार आहोत. त्याआधी आपल्याला काही महत्त्वाच्या व्याख्या किंवा टर्म्स जाणून घ्यायचे आहे, त्याचे अर्थ जाणून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला जे येणारे प्रश्न आहेत किंवा जे आलेले प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने सोडवले आहेत ते बघता येईल किंवा ते समजता येईल. सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत इलेक्ट्रिक करंटबाबत. इलेक्ट्रिक करंट म्हणजेच विद्युतधारा, ज्याला आपण आयने डिनोट करतो. तर याच्यानंतर जेव्हा मी कधी आय लिहिल याचा अर्थ असा होईल की ते विद्युतधारा असेल. हे विद्युतधारा म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊया. समजा आपल्याकडे एक धातूची तार आहे, म्हणजे मेटल वायर आहे. ह्या मेटल वायरमधून आपण जर म्हटलं की या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत इलेक्ट्रिक करंट पास होतो, म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा फ्लो होतो, विद्युतधारा याच्यातून वहन होते. याचा अर्थ असा की या मेटलमध्ये ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत इलेक्ट्रॉन जातात. इलेक्ट्रिक करंट फ्लो होणे म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनचा फ्लो होणे. इलेक्ट्रॉनला आपण असं डिनोट करतो ई मायनस. आता मायनस का किंवा निगेटिव्ह का, कारण इलेक्ट्रॉनवरती हा ऋण चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. ठीक, जो प्रोटॉन असतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन असतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. तर याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि हा किती असतो, एका इलेक्ट्रॉनवरती 1.6 × 10⁻⁻90 म्हणजे 1.6 × 10⁻19 कुलंब एवढा चार्ज असतो. चार्ज म्हणजेच काय, तर विद्युत प्रभार. तर एका इलेक्ट्रॉनवरती एवढा चार्ज असतो. म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा इथपासून इथपर्यंत फ्लो होईल तेव्हा आपण म्हणू की याच्यातनं करंट जो आहे तो पास झालेला आहे. याचाच अर्थ काय की विद्युतधारा जी आहे आपली आय बरोबर काय होईल, विद्युत प्रभार. आता इलेक्ट्रॉन फ्लो होणे म्हणजेच काय, चार्ज फ्लो होतोय ना, निगेटिव्ह चार्ज. तर विद्युत प्रभाराचा फ्लो जाणारा किती, एका पर्टिक्युलर वेळेमध्ये. तर विद्युतधारा बरोबर विद्युत प्रभार भागीला काय होईल, वेळ होईल. आय बरोबर क्यू भागीला काय होईल, टी. याला आपण क्यूला काय म्हणतो, चार्ज इंग्लिशमध्ये, टाईम बरोबर, अँड दिस इज करंट. ठीक, हे जे करंट आहे किंवा आपण विद्युतधारा जे त्याचं जे एकक आहे ज्याला इंग्लिशमध्ये युनिट म्हणतो, ते युनिट आहे ॲम्पियर. ॲम्पियरमध्ये आपण करंट मोजतो बरोबर. आता 1 ॲम्पियर म्हणजे नेमका किती ते खाली आपण बघणार आहोत. 1 ॲम्पियर म्हणजे इथे 1 कुलंब जेव्हा चार्ज आपण एक पर्टिक्युलर क्षेत्रातून पास करू एका सेकंदामध्ये, त्यावेळेस 1 ॲम्पियर हा करंट त्या पर्टिक्युलर क्षेत्रातनं काय होईल, फ्लो होईल. जसं फॉर एक्झाम्पल इथे बघा, एक तार आपल्याकडे आहे मेटलची. ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जर क्यू अमाऊंटचा चार्ज फ्लो झाला, ठीक, टी टाईममध्ये, तर त्याच्यामध्ये करंट किती फ्लो होईल, आर. आता समजा हा क्यू जो आहे हा 1 कुलंब आहे. चार्ज जो आहे तो कशामध्ये, 1 कुलंब. नेहमी लक्षात ठेवा, चार्ज ज्याला विद्युत प्रभार आपण म्हणतो त्याचं युनिट जे असतं, एकक जे असतं ते कुलंब असतं. तर चार्ज क्यूचं एकक जे असतं काय असतं, कुलंब असतं, आणि कुलंबला आपण डिनोट करतो सीनी बरोबर. तर 1 कुलंब चार्ज जर ए पासून बी पर्यंत गेला टी टाईममध्ये, फॉर एक्झाम्पल एका सेकंदामध्ये ए पासून बी पर्यंत 1 कुलंब जर चार्ज गेला, तर आपण असं म्हणू शकतो की त्या ए पासून बी पर्यंत जो करंट फ्लो झालेला आहे, करंट जे वहन झालेलं आहे ते किती असणार आहे, 1 ॲम्पियर असणार आहे. आणि ॲम्पियरला आपण एने डिनोट करतो. ॲम्पियरला कशाने डिनोट करतो, एने. तर ह्याचा अर्थ असा की 1 ॲम्पियर म्हणजे काय, तर 1 ॲम्पियर म्हणजे 1 युनिट करंट, म्हणजे 1 युनिट विद्युत प्रभार एका सेकंदामध्ये काय झाला, फ्लो झाला. तर 1 ॲम्पियर बरोबर किती झालं, 1 कुलंब चार्ज एका सेकंदामध्ये जर वहन झाला 2 पॉईंटमध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो, 1 ॲम्पियर
करंट फ्लो झाला असं म्हणतो. बरोबर. आता 1 कुलम म्हणजे काय नेमका, हा पण प्रश्न विचारला गेला आहे की 1 कुलम म्हणजे नेमका किती इलेक्ट्रॉन्सवरचा प्रभार म्हणजे काय, चार्ज. तर 1 कुलम म्हणजे 6 × 10⁻18 म्हणजे 6 × 10⁻18 एवढे जे इलेक्ट्रॉन्स असतील त्या इलेक्ट्रॉन्सवरती जो चार्ज असेल तेवढा चार्ज म्हणजे 1 कुलम. आता तुम्हाला माहिती आहे की एका इलेक्ट्रॉनवरती 1.6 × 10⁻19 कुलम एवढा काय असतो चार्ज. ह्याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं 6 × 10⁻18 नी तर जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू जवळपास किती येणार आहे, 1 कुलम एवढीच येणार आहे. ठीक. तर 1 कुलम म्हणजे एवढ्या इलेक्ट्रॉन्सवर असणारा चार्ज. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, याच्यावरती प्रश्न आलेला आहे एकदा. ठीक. आता जसं मी सांगितलं की विद्युतधारा जी असते ही इलेक्ट्रॉन्सच्या वहनाने होते. इलेक्ट्रॉनचा फ्लो होणे म्हणजेच काय असतं, विद्युतधारा असतं. आता लक्षात घ्या की विद्युतधारा जी असते त्याच्यामध्ये एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत इलेक्ट्रॉन जातात. बरोबर. ठीक. आता हे कशामुळे होईल, याच्यासाठी काही ना काही आपल्याला फोर्स द्यावा लागेल. आपोआप इलेक्ट्रॉन जाणार नाही एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत, तर त्याच्यासाठी आपल्याला एक बॅटरी त्या वायरशी कनेक्ट करावी लागेल. ठीक. जसं आपण इथे एक वायर घेतला आहे A to B पर्यंत आणि याला बॅटरी कनेक्ट केली. या बॅटरीला 2 टर्मिनल असतात, आपल्याला माहिती आहे, पॉझिटिव्ह असतं आणि निगेटिव्ह असतं. जे आपण घड्याळामध्ये सेल वापरतो त्याच्यामध्ये पण बघितलं असेल की त्याच्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लिहिलं असतं. आणि त्याला जर आपण वायर जोडला, बरोबर, आणि वरती वायर जोडल्याच्या नंतर त्या वायरमधून काय होईल, करंट फ्लो होईल. तर ह्या वायरला आपण जोडले कशाशी, बॅटरीशी. बरोबर. त्याला विद्युत घट पण म्हणतो आपण. बरोबर. तर ह्याच्यातनं निगेटिव्ह पॉईंटपासून पॉझिटिव्ह पॉईंटपर्यंत नेहमी लक्षात घ्या, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे इलेक्ट्रॉन काय होतात, मूव्ह करतात. म्हणजे बी पासून ए पर्यंत इलेक्ट्रॉन काय होणार, इथे मूव्ह होणार, कारण का इथे निगेटिव्ह पासून काय होणार आहे, पॉझिटिव्ह. तर इथून असं इलेक्ट्रॉनचं काय होणार आहे, मूवमेंट या बाजूने असं. बरोबर. पण करंटचा जो डायरेक्शन असणार आहे, करंटची जी दिशा असणार आहे ती इलेक्ट्रॉनच्या दिशेच्या विरुद्ध असते. ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो की करंटची दिशा ही इलेक्ट्रॉनच्या दिशेच्या सारखीच असते किंवा करंटची दिशा ही इलेक्ट्रॉनच्या दिशेच्या विरुद्ध असते, अशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतो. तर नेहमी उत्तर याचं काय होईल की इलेक्ट्रॉनच्या वहनाची दिशा ही करंटच्या वहनाच्या दिशेच्या विरुद्ध बाजूने असते. म्हणजे इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जातो, तर करंटची दिशा ही नेहमी पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह असते. कशी असते, पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह. तर करंटची दिशा नेहमी लक्षात ठेवा, पॉझिटिव्हकडून कशा गेली पाहिजे, निगेटिव्हकडे गेलेली पाहिजे. ठीक. आता या जे आपण बघितलं इथे करंटचं सूत्र जे बघितलं आपण, करंट बरोबर चार्ज अपॉन टाइम, त्याच्यावरती प्रश्न कसा पद्धतीने येऊ शकतो, संभाव्य प्रश्न, ते आपण बघणार आहोत. प्रश्न बघा. प्रश्न असा आहे की जर 0.5 अँपिअरची विद्युतधारा एका तारेतून 10 मिनिटासाठी पाठवली तर विद्युत प्रभाराचे मूल्य किती. इंग्लिशमध्ये याला आपण असं म्हणू शकतो की व्हॉट इज द अमाऊंट ऑफ चार्ज इफ 0.5 अँपिअर करंट इज पास थ्रू अ वायर फॉर 10 मिनिट. तर 10 मिनिटासाठी 0.5 अँपिअर विद्युतधारा एका तारेतून आपण पाठवली तर विद्युत प्रभाराचे मूल्य किती. म्हणजे आपल्याला विचारलं काय ते बघूया. याचं जर सोल्युशन काढायचं असेल, उत्तर काढायचं असेल, तर सगळ्यात पहिले काय दिलंय ते बघूया. दिलं काय आपल्याला, 0.5 अँपिअर विद्युतधारा. बरोबर. 0.5 अँपिअर विद्युतधारा म्हणजे काय दिलंय, आय दिलाय. आय किती दिलाय, 0.5 अँपिअर. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला दिलंय वेळ. वेळ किती दिले, 10 मिनिटं. तर 10 मिनिटं वेळ म्हणजे टाईम आपल्याला दिलाय किती, 10 मिनिटं दिलाय. बरोबर. 10 काय दिलाय, मिनिटं दिलाय. 10 मिनिटं म्हणजे किती सेकंद, म्हणजे याला कन्वर्ट करून घ्या. 10 × 60 जेव्हा तुम्ही कराल, कारण का 1 मिनिटं म्हणजे 60 सेकंद, तर 60नी 10ला जर गुणाकार केला तर आपल्याला किती मिळेल, 600 काय मिळेल, इथे सेकंद मिळतील. 600 सेकंद हे आपल्याला काय मिळणार, वेळ. तर 600 सेकंदामध्ये जर एवढा करंट पास केला तर चार्ज किती असेल, विद्युत प्रभार किती असेल ते काढायचं. आपल्याकडे सूत्र आहे. सूत्र काय, आय बरोबर क्यू भागीला काय असतं, टी. बरोबर. आयची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, टीची व्हॅल्यू आपल्याकडे काय काढायचं आहे, क्यू काढायचं आहे. तर क्यू काय होईल, क्यू बरोबर आय इंटू काय होईल, टी. टीला इकडे ट्रान्सफर करूया ह्या बाजूनं. तर आय गुणिला काय होईल, हे टी होईल. बरोबर. व्हॅल्यू ठेवूया. व्हॅल्यू जर ठेवली तर आपल्याला कळेल इथे की आयची व्हॅल्यू आहे 0.5, टीची व्हॅल्यू किती आहे, 600. उत्तर जर काढलं तर किती आलं असतं,
300 300 कशामध्ये? चार्जचं युनिट काय असतं? कुलम. तर 300 कुलम याचं काय झालं असतं? उत्तर झालं असतं. बरोबर. तर हे झालं करंटच्या बाबतीमध्ये. एक आणखी गोष्ट लक्षात ठेवा की करंट जे आहे हे करंट दोन प्रकारचे असतात. एक असतं AC आणि एक असतं DC, डायरेक्ट करंट आणि अल्टरनेट करंट. तर दोन प्रकारचे करंट असतात. एक असतो AC आणि दुसरा काय असतो? DC. आपल्या घरी घरगुती जी वीज येते ती जी वीज असते ती AC असते. हाऊसहोल्ड ज्याला आपण म्हणतो, हाऊसहोल्ड जो वीज असते ती काय असते? AC असते. आणि जे इलेक्ट्रिसिटी ॲक्च्युअलमध्ये जनरेट होते कुठेही पॉवर प्लॅन्टमध्ये ती DC असते. त्या DC करंटला AC करंटमध्ये कन्वर्ट केला जातो. तर DC करंटला AC करंटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा यूज होतो असं नाही आहे. असं बिलकुल उत्तरमध्ये तिथं नाही. 4 ऑप्शन आले तर ट्रान्सफॉर्मर ते उत्तर लिहायचं नाही. त्याच्यासाठी पॉवर इन्व्हर्टर हे उत्तर आहे. पॉवर काय? इन्व्हर्टर. ठीक. आणि समजा तुम्हाला असं विचारलं की ACचं DCमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं, ठीक, तर त्याच्यासाठी उत्तर आलं पाहिजे रेक्टिफायर. काय? रेक्टिफायर. तर रेक्टिफायर AC टू DCमध्ये कन्वर्ट करण्यासाठी वापरतो आणि DC टू ACमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पॉवर इन्व्हर्टरचा वापर केला जातो. ठीक. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आपण करंटची याच्यामध्ये गोष्ट केलेली आहे त्या करंटचं मेजर करण्यासाठी जे आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो त्याला म्हणतो ॲमीटर. त्याला काय म्हणतो? ॲमीटर म्हणतो. त्याला आपण ॲमीटर असं म्हणतो. ठीक. सो ॲमीटरचा वापर केला जातो करंट मेजर करण्यासाठी. ॲमीटरचा वापर केला जातो करंट मेजर करण्यासाठी. ठीक. तर हे झालं विद्युतधारेबद्दल. नंतर आपण बघणार आहोत यानंतर दुसरी टर्म, त्याला आपण विद्युत दाब किंवा विभवांतर मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हणतो, ज्याला आपण व्हीने डिनोट करतो. ठीक. याच्यानंतर व्ही म्हटलं म्हणजे लक्षात आलं पाहिजे की विभवांतर आहे किंवा विद्युत दाब आहे. हा विद्युत दाब म्हणजे नेमकं काय ते बघूया. इंग्लिशमध्ये त्याला आपण असं म्हणतो वर्क डन टू मूव्ह युनिट चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. याचा अर्थ असा की तुमच्याकडे जर एक तार असेल इथपासून इथपर्यंत A टू B, बरोबर, आणि इथपासून इथपर्यंत Q नावाचा जर आपला विद्युत प्रभार जात असेल इथपासून A पासून B पर्यंत, तो आपोआप जाणार नाही ना. जसं समजलं का इथे इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन आहे A पाशी आणि इथून ह्या एक इलेक्ट्रॉनला इथपर्यंत जायचं तर आपोआप जाणार नाही. त्याला इथपासून इथपर्यंत जाण्यासाठी काहीतरी बल द्यावं लागेल, काहीतरी फोर्स द्यावा लागेल. ठीक आहे. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीवरती तुम्ही फोर्स अप्लाय करता, बरोबर, बल अप्लाय करता, तर तिथं काहीतरी कार्य होतं. बरोबर. तर हे जे ह्या चार्जला किंवा ह्या इलेक्ट्रॉनला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत नेण्यासाठी जे काही कार्य करावं लागणार आहे, जे काही वर्क करावं लागणार आहे, ते वर्क म्हणजेच काय असतं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल असतं. समजलं. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियलला ज्याला विभवांतर आपण म्हणतो किंवा विद्युत दाब म्हणतो, हे विभवांतर बरोबर काय असतं? एक युनिट चार्जला म्हणजे एक युनिट विद्युत प्रभाराला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत नेण्यासाठी जे काही कार्य लागतं त्याला आपण म्हणतो विभवांतर किंवा विद्युत दाब. बरोबर. तर विभवांतर किंवा विद्युत दाब बरोबर काय झालं? कार्य भागेला विद्युत प्रभार, W बाय काय झाला? Q. नेहमी लक्षात ठेवा विभवांतर जे आहे हे आपण व्होल्टमध्ये मेजर करतो. कशामध्ये? व्होल्ट. तर विभवांतरचं एकक जे आहे, युनिट जे आहे ते काय? व्होल्ट आहे. कार्य जे असतं हे एक प्रकारचं ऊर्जा असते, त्याच्यामुळे त्याचं युनिट काय असणार आहे? जूल. काय असणार आहे? जूल. किंवा याचं युनिट कधी कधी आपण कॅलरीत पण असतं. एकदा याच्यावरती प्रश्न आला होता कॅलरीवरती राज्यसेवेमध्ये, तेव्हा आपण पुढे बघणार आहोत. ठीक. आणि चार्जचं युनिट काय असतं? कुलम. चार्जचं युनिट काय असतं? कुलम. बरोबर. तर विद्युत दाब जो आहे किंवा विभवांतर जो आहे ते मेजर करण्यासाठी आपण व्होल्टमीटरचा वापर करतो. बरोबर. हे लक्षात ठेवा, व्होल्टमीटरचा वापर करतो. तर विभवांतर व्होल्टमीटरने मोजलं जातं. याचं एकक जे आहे ते आपण आताच बघितलं काय? व्होल्ट आहे. 1 व्होल्ट म्हणजे नेमका किती? तर 1 जूल कार्य 1 कुलमला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपाशी नेण्यासाठी जर झालं असेल तर त्याला 1 व्होल्ट दाब झाला, विद्युत दाब झाला असं आपण म्हणतो. तर 1 व्होल्ट बरोबर किती? 1 जूल कार्य झालं पाहिजे 1 कुलम चार्जला एका जागेपासून दुसऱ्या जागेपाशी नेण्यासाठी. तर हे जूल जे आहे कार्याचं काय असतं? एकक असतं.
ठीक. आणि जर तुम्हाला असं विचारलं की 1 जूल म्हणजे नेमके किती कॅलरीज, तर 1 जूल बरोबर 4.184 कॅलरी. किती? 1 जूल इज इक्वल टू 4.184 कॅलरी असं असतं. ठीक आहे. याच्यावरती एक प्रश्न बघूया आपण. प्रश्न असा आहे की 2 कुलम दॅट इज 2 कुलम प्रभार जो असतो, 2 कुलम प्रभार 12 व्होल्ट विद्युत दाब असलेल्या 2 बिंदूंमधून प्रवाहित केल्यास किती कार्य होईल. इंग्लिशमध्ये आपण असं म्हणू की व्हॉट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन इन मूव्हिंग 2 कुलम चार्ज अमंग 2 पॉईंट्स विथ अ पोटेन्शियल ऑफ 12 व्होल्ट. बरोबर. तर 12 व्होल्टचा विद्युत दाब आहे 2 बिंदूंमध्ये. म्हणजे असं समजूया की हे 2 बिंदू आहे आपल्याकडे ए आणि बी. या 2 बिंदूंमध्ये जो दाब आहे तो किती आहे, 12 व्होल्टचा आहे. ठीक. म्हणजे आपल्याला जे पोटेन्शियल मिळालं आहे व्ही इज इक्वल टू किती दिलं आहे, 12 व्होल्ट आहे. आणि याच्यामधनं 2 कुलमचा प्रभार पास झाला आहे. म्हणजे क्यूची जी व्हॅल्यू दिली आहे इथून इथपर्यंत जे क्यू पास होणार आहे ते किती होणार आहे, 2 कुलम होणार आहे. तर क्यू आपल्याला दिला आहे, व्ही आपल्याला दिला आहे. काढायचं काय याच्यामध्ये, किती कार्य होईल. कार्य म्हणजे काय काढायचं आहे, डब्ल्यू. तर आपल्याला काढायचं काय, डब्ल्यू काढायचं आहे. बरोबर. वर्क काढायचं आहे, कार्य. ठीक. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला काय असतो आपला, विद्युत दाब बरोबर, विद्युत दाब बरोबर काय असतं आपलं, कार्य म्हणजेच डब्ल्यू भागिला विद्युत प्रभार बरोबर म्हणजेच काय, क्यू. आता हे जे विद्युत दाब आहे हे काय, व्ही असतं. तर याचाच अर्थ काय होईल, आपल्याला काढायचा डब्ल्यू आहे. तर आपण असं लिहू शकतो इथे की डब्ल्यू कार्य बरोबर व्ही इंटू क्यू. व्हीची व्हॅल्यू दिली आहे 12, क्यूची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 2, केलं तर याला किती, 24. आणि वर्क आहे तर याचं युनिट काय असतं, जूल्स. याचं युनिट काय असतं, जूल्स असतं. बरोबर. ठीक. त्याच्यानंतर आपण तिसरा पॉईंट किंवा तिसरी टर्मिनॉलॉजी बघणार आहोत याच्यामध्ये, ज्याला आपण म्हणतो विद्युत रोध किंवा त्याला रोध पण म्हणतो, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आपण म्हणतो. त्याला डिनोट आपण आरने करतो. तर आर म्हटलं की काय लक्षात आलं पाहिजे, रोध. ठीक. तर एखाद्या पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जेव्हा आपण एखादा करंट पास करतो एखाद्या मेटलमधनं, बरोबर, एखाद्या तारेमधनं ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जेव्हा आपण एखादा करंट पास करतो आय, त्यावेळी तो करंट असाच इझिली जात नाही. तो मेटलवरती डिपेंड करतो की मेटल कुठल्या प्रकारचं आहे. ठीक. आपण म्हणतो ना की ॲल्युमिनियममधनं करंट फार चांगला फ्लो होतो. ठीक. तेच जर आपण गोल्ड घेतला तर त्याच्यामधनं करंट एवढा चांगला फ्लो होत नाही. कारण काय, प्रत्येकाची वेगळी काय प्रॉपर्टी आहे विद्युत जे आपलं आहे इलेक्ट्रिक करंट ते फ्लो करण्याची. ठीक. तर विद्युतद्वारा फ्लो करण्याची प्रत्येकाची प्रॉपर्टी जर वेगळी असेल तर ते कशावरती डिपेंड आहे प्रॉपर्टी, तर त्याच्या रेझिस्टन्सवरती. काही मेटल जे असतात, ठीक, ते करंटला इझिली फ्लो करून घेतात, काही मेटल करंटला इझिली फ्लो करत नाही. तर करंटला जो मेटल इझिली फ्लो करेल याचाच अर्थ त्याच्यामध्ये जो रेझिस्टन्स आहे तो कमी असेल. आणि जो कुठला पदार्थ किंवा जो कुठला मेटल करंटला इझी फ्लो होऊ देणार नाही, करंटच्या वहनाला एक प्रकारे प्रतिरोध करेल, तो मेटल किंवा तो जो काही पदार्थ असेल त्याच्यामध्ये रेझिस्टन्स किंवा रोध जो असेल तो फार जास्त असेल. ठीक. सो एक प्रकारे विद्युत भाराच्या, ठीक, म्हणजे चार्ज. आता करंटचा फ्लो म्हणजेच कशाचा फ्लो असतो, चार्जचा. तर विद्युत भार म्हणजे चार्जच्या वहनास प्रतिरोध करण्याच्या वाहकाच्या गुणधर्मास विद्युत रोध म्हणतात. तो प्रॉपर्टी आहे एक प्रकारे, हे काय गुणधर्म आहे कशाचा, वाहकाचा, की त्याच्यामधनं तो चार्जला फ्लो करू देतो, म्हणजे करंटला फ्लो करू देतो, करंट इझिली फ्लो होतो किंवा नाही त्याच्यावरती त्याचा रेझिस्टन्स डिपेंड असतो. ठीक. तर करंट जर किंवा आपला चार्ज जर लवकर म्हणजे किंवा इझिली फ्लो झाला तर याचा अर्थ रेझिस्टन्स काय असणार आहे, कमी. आणि फ्लो इझिली नाही झाला म्हणजे त्यातनं इझिली करंट पास नाही झाला तर याचा अर्थ असणार आहे रेझिस्टन्स जास्त. बरोबर. तर याला इंग्रजीमध्ये आपण असं म्हणू की प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर म्हणजे काय, कंडक्टर म्हणजे वाहक, टू रेजिस्ट द फ्लो ऑफ चार्ज.
चार्जच्या वहनाला काय करतो, तो विरोध करतो, म्हणजे चार्ज याला इथपासून इथपर्यंत जाऊ देत नाही. ठीक. तर हा जो रोध असतो, ह्या रोधला आपण व्हीटस्टोन ब्रिजने मेजर करतो. हे लक्षात ठेवा. रोध कशाने मेजर करतो, व्हीटस्टोन ब्रिज. करंट कशाने मेजर करतो, ॲमीटरनी. पोटेन्शियल कशाने मेजर करतो, व्होल्टमीटरनी. आणि रोध कशाने मेजर करतो, व्हीटस्टोन ब्रिजनी. ठीक. याचं जे एकक असतं ते ओहम असतं. काय असतं, ओहमला आपण असं डिनोट करतो. बऱ्याचदा तुम्ही राज्यसेवेच्या प्रश्नात बघितलं असेल, मागच्या वर्षी 2019 पण हा प्रश्न आला होता अशा पद्धतीने. जर असं चिन्ह दिलेलं असतं, याचा अर्थ काय, ओहम आहे. ठीक. तर आपण याला असं समजूया की आपल्याकडे एक अशा प्रकारचा मेटलची वायर आहे, त्याची लांबी L आहे, आणि त्याचा जो हा पोर्शन दिसतो, हा क्रॉस सेक्शन ज्याला आपण म्हणतो, हा वाला, हा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे, याचं जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे, A आहे. तर ह्या ज्या इथपासून इथपर्यंत L लांबीच्या जो मेटलची वायर असेल, त्याचा रेझिस्टन्स कशावरती अवलंबून असतो, तर त्याचा रेझिस्टन्स ह्या लांबीवरती आणि याच्या असणाऱ्या क्रॉस सेक्शनच्या क्षेत्रफळावरती अवलंबून असतो. तर कुठल्याही एखाद्या धातूच्या वायरचा रोध त्याच्या लांबीशी समप्रमाणात असतो, तर एरियाशी व्यस्त प्रमाणात असतो. सो रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. ठीक. जर हे चलन जे आहे याच्यामध्ये, हे जर आपण काढलं, प्रोपोर्शनॅलिटी साईन जर काढलं, तर याच्या ठिकाणी एक स्थिरांक येतो. ठीक. गणितामध्ये अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन असतात की जेव्हा आपण प्रोपोर्शनॅलिटी साईन काढतो है ना, चलनाचं जेव्हा चिन्ह काढतो तेव्हा काय येतं, स्थिरांक येतो. आणि हा जो स्थिरांक आहे इथे आपण दर्शवला आहे तो आहे रो. याला आपण म्हणतो रो. याला काय म्हणतो, रो मराठीमध्ये. ठीक. RHO. आणि हा रो म्हणजेच काय असतं, रोधकता असते. एखाद्या वेळी याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की रोधकता म्हणजे नेमकं काय, किंवा रेझिस्टिव्हिटी नेमकं काय. तर रेझिस्टिव्हिटी काय येईल, रेझिस्टिव्हिटी जे रो आहे ते काय येणार आहे, ते रेझिस्टन्सच आहे, म्हणजे काय, रोधच आहे. तर रोधकता हे रोधच आहे जेव्हा एखाद्या पदार्थाची लांबी आणि एरिया एक एक काय असणार आहे, युनिट असणार आहे, किंवा एक एकक असेल तेव्हा. ठीक. तर असं समजा की रोधकता काय असतं, तर रेझिस्टन्स असतं. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ठीक. आता हे ह्याच्यावरती प्रश्न कसा आला ते बघूया राज्यसेवेमध्ये. त्यासाठी या दोन गोष्टी लक्षात घ्या की केव्हाही आपल्याकडे जर रोध असतील, म्हणजे आपल्याकडे काहीतरी एखादा वायर असेल, समजा असा एखादा वायर आहे याचा, तर याचा एक रोध असतो ना, याचा काहीतरी प्रॉपर्टी असते करंटला फ्लो न होऊ देण्याची. समजा याची रेझिस्टन्स किती आहे, R1 आहे. दुसरा असा असेल त्याची R2 असेल. तिसरा असा असेल त्याची R3 असेल. तर असे जे आपण 3 वायर घेतलेले आहे ज्याचा रेझिस्टन्स किंवा रोध R1, R2, R3 आहे, तर हे जे हा झाला त्याचा रेझिस्टन्स, ही झाली त्याची प्रॉपर्टी, गुणधर्म झाला. आणि हा जो वायर असेल ज्याची R1 ही रेझिस्टन्स असेल, तर याला, ह्या वायरला आपण रेझिस्टर म्हणतो. काय म्हणतो, रेझिस्टर. ठीक. तर रेझिस्टर, असे 3 रेझिस्टर आपण घेतले आहेत. कुठला, हा आणि हा. याला आपण A, B आणि C म्हणूया. असे 3 काय घेतले आपण, रेझिस्टर्स घेतले, ज्याचा रेझिस्टन्स किंवा रोध किती आहे, R1, R2 आणि R3 आहे. आणि ते आपण एक तर समांतर पद्धतीने जोडू शकतो, ज्याला सिरीजमध्ये जोडणं असं म्हणू शकतो, किंवा एकसर पद्धतीने जोडणं अशा पद्धतीने करू शकतो. ठीक. तर ह्याला आपण एकसर रीतीने म्हणजे सिरीज रीतीने जोडू शकतो, किंवा समांतर पद्धतीने. समांतर म्हणजे पॅरलल. समांतर म्हणजे काय, पॅरलल, एकाच्या बाजूला एक अशा पद्धतीने जोडणे. ठीक. आणि सिरीज म्हणजे काय, तर एकाच्या बाजूला एक असं जोडणे. एकाच्या वर एक असं जर जोडलं समांतर, किंवा असं म्हणू शकतो, इथे एक आहे आणि इथे एक आहे असे, तर ह्याला काय म्हणतो, पॅरलल. आणि जर असं जर एकाच्या बाजूला सलग जर जोडलं तर त्याला काय म्हणतो, एकसर. तर एकसर जोडणी अशा पद्धतीने केली की A पॉईंटपासून B पॉईंटपर्यंत आपण R1, R2 आणि R3 अशा पद्धतीने जोडले, तर ह्या तिघांचा टोटल रेझिस्टन्स जो असेल त्याला एकूण रोध जे म्हणू. एकूण रोध हा तिघांची बस बेरीज करायची. म्हणजे जर याचा रोध R1 असेल, याचा R2 आणि याचा R3, तर तो ह्याच्यामधनं A पासून B पर्यंतचा जो एकूण रोध असेल किंवा एक टोटल रेझिस्टन्स असेल ते R1 प्लस R2 प्लस काय होईल, R3 होईल. म्हणजेच जर हा रेझिस्टन्स 1 असता, हा 2 असता आणि हा 3 असता, म्हणजे हा 1 ओहम असता, हा 2 ओहम असता आणि हा 3 ओहम असता, तर ह्या
टोटल ह्या एपासून बी पर्यंतचा टोटल रोध किती झाला असता, 1 + 2 प्लस काय झालं असतं 3 बरोबर किती झालं असतं 6 ओहम. ठीक. जर 2 रोध घेतले असते आपण, जसे R1 घेतला आणि R2, पण त्याला आपण एकसर न जोडता समांतर जोडलं असतं, पॅरलल पद्धतीने जर जोडलं असतं, तर ह्या ए पॉईंटपासून ते बी पॉईंटपर्यंतचा जो रोध झाला असता तो रोध अशा पद्धतीने निघाला असता, 1/R टोटल, म्हणजे 1/, एकूण रोध बरोबर दोघांच्याही रोधा जे असतील त्याची बेरीज, पण ती बेरीज सरळ सरळ पद्धतीने न करता व्यस्त पद्धतीने करायची, इन्व्हर्स पद्धतीने करायचे. म्हणजे हा रोध जो असेल त्याचा काय घ्यायचा, इन्व्हर्स 1/R1 व्यस्त घ्यायचा, आणि ह्याचा पण घ्यायचा व्यस्त घ्यायचा, आधी इन्व्हर्स घ्यायचा 1/R2. तर असं जर केलं तर ह्याच्यातनं आपल्याला काय मिळेल, टोटल रेजिस्टन्स मिळेल ए पासून बी पर्यंतचा. ह्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, ते बघूया. 2017मध्ये आयोगाने प्रश्न काय विचारला, जर 2 रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 45 होतो, आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 10 ओहम होतो. तर त्या रोधांची किमती काढा. बरोबर. इंग्लिशमध्ये याला आपण असं म्हणू की इफ 2 रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज द टोटल रेजिस्टन्स इज 45 ओहम, अँड इफ कनेक्टेड इन पॅरलल टोटल रेजिस्टन्स बिकम 10 ओहम. फाइंड द व्हॅल्यू ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. म्हणजे प्रत्येक रेजिस्टर जो असेल त्याच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. 4 ऑप्शन दिले होते. 20 ए आहे 20 आणि 25, 20 आणि 20, सी आहे 30 आणि 30, आणि डी आहे 15 आणि 30. तर आपल्याला आत्ताच आपण बघितलंय की 2 रोध सांगितले त्यांनी, की 2 रोध एकसर जोडणीने जोडले आणि तेच 2 रोध समांतर पद्धतीनं जोडले. तर आपण सोल्युशनमध्ये असं समजायचं आहे इथे की आपल्याला 2 रोध दिलेत, एक दिलाय R1 आणि दुसरा काय दिलाय R2. बरोबर. आणि हे R1 आणि R2 जर आपण समांतर पद्धतीने जोडले, कशाने, समांतर, आणि दुसरी एक पद्धत कुठली, एकसर. ठीक. तर प्रश्नामध्ये असं सांगितलंय की एकसर पद्धतीने जोडलं तर त्याचा परिणामी रोध म्हणजे एकूण रोध जो असेल किती होतो, 45 ओहम होतो. बरोबर. तर याचा अर्थ की एकसर पद्धतीने जर जोडले तर एकूण रोध जर होईल, म्हणजेच R टोटल जे होईल एकूण रोध परिणामी रोध, तो दोघांची बेरीज असतो, R1 प्लस काय R2, कारण का ते एकसर पद्धतीने जोडले, मी सांगितलं तुम्हाला अगोदरच. ठीक. तेच जर समांतर पद्धतीने जोडलं तर एकूण रोध जो असतो R टोटल हा कसा निघतो, ह्याला आपण कसं कॅल्क्युलेट करतो, 1/R टोटल घेतो, बरोबर 1/R1 होईल, आणि दुसरा 1/ काय होईल, R2 होईल. ठीक आहे. आता एक लक्षात येईल आपल्या की हा जो R टोटल आहे एकसर पद्धतीने, आणि हा जो समांतर पद्धतीचा R टोटल जो दिला आहे आपल्याला, ठीक आहे, त्याची दोघांची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. तर समांतर पद्धतीने जर जोडला तर त्याची व्हॅल्यू किती असते, 10 ओहम, आणि एकसर पद्धतीने जर जोडले असतील तर किती असते, 45. म्हणजे ह्या दोघांची ह्या R1 आणि R2 हे कशामध्ये जोडले आहे, एकसर पद्धतीने. तर एकसर पद्धतीची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 45. तर आपण इथे कन्सिडर करू की एकसर पद्धतीने जे 2 रोध जोडले आहेत आपल्या रोध, त्याची व्हॅल्यू किती आहे, 45 ओहम आहे. बरोबर. आणि जर समांतर पद्धतीने जोडले तर ह्या दोघांची बेरीज जे येतं, हे जे R टोटल येते याच्यामध्ये, हे R टोटलची व्हॅल्यू किती दिली आहे, 10 ओहम. किती दिली आहे, 10 ओहम. बरोबर. तर ह्याला सॉल्व कसं करायचं, तर तुमच्या हे लक्षात दिलं की ह्या जे ऑप्शन दिले हे ऑप्शन बघूनच आपलं उत्तर निघेल. कसं निघेल, तर इथे लक्षात द्या, R1 प्लस R2 बरोबर किती आलं पाहिजे, 45. ठीक. कशामध्ये, एकसर पद्धतीने जोडले असेल तर. तर मग काय करायचं, ह्या ऑप्शनमध्ये बघायचं, ज्या ज्या ऑप्शनमध्ये ह्या 2 रोधांची बेरीज 45 येणार नाही ते काढून टाकायचे पहिलेच. 45 उत्तर यायला पाहिजे. तर इथं बघा, 20 आणि 25, 45 होतो, हा हे 45 होतो, म्हणजे हे ऑप्शन होऊ शकतं. 20 आणि 20 हे 40 होतं. बरोबर. तर हे आपलं उत्तर नाही. 30 आणि 30 हे किती होतं, 60, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. किती यायला पाहिजे, 45 यायला पाहिजे. 15 आणि 30 हा हे 45 होतं, म्हणजे आपलं उत्तर ए किंवा डी पैकी असेल.
ठीक. आता याच्यातनं आपण 2 ऑप्शन तर काढलेत. आता जो दुसरा समांतर दिला आहे आपल्याला 10 ओमचा रोध, ह्यातनं आपल्याला ह्या दोघांपैकी उत्तर काढायचं आहे. आता याला कसं करायचं, तर आर टोटल आपल्याला दिले किती 10 ओम, तर पहिले घेऊन घ्यायचं, समांतर पद्धतीचं आहे ना, तर आर टोटल घ्यायचं 1 काय घ्यायचं आर टोटल समांतर पद्धतीचं, बरोबर काय घ्यायचं आहे, पहिल्या रोधचा इन्व्हर्स प्लस दुसऱ्या रोधचा इन्व्हर्स, ह्या दोघांची व्हॅल्यू आपल्याला काढायची, बरोबर. आता काय आहे, हे आर टोटल आपल्याला दिले ना, आर टोटल किती सांगितलं आहे, एक समांतर पद्धतीने जोडले असल्यास 10 ओम, तर याची व्हॅल्यू ठेवायची, 1 किती 10 दिलं आहे बाबा, ठीक, बरोबर. 1 काय येईल R1 प्लस 1 काय येईल R2. तर आपल्याला जे 2 ऑप्शन दिले ए आणि डी, ह्याच्या व्हॅल्यू सरळ इथं ठेवायच्या. एकदा ए ऑप्शनच्या व्हॅल्यू ठेवा, एकदा डी ऑप्शनच्या व्हॅल्यू ठेवा, आणि 2 व्हॅल्यू जेव्हा तुम्ही ठेवाल ह्या इथे, तेव्हा ह्या दोघांचं जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर हे व्हॅल्यू किती यायला पाहिजे, आर टोटल 10 यायला पाहिजे, तरच समजायचं की तुमचं उत्तर बरोबर आहे. जसं इथे मी करतोय, पहिला घेऊया, पहिला ऑप्शन ए दिला आहे आपल्याला 20 आणि 25, याला आपण R1 मानू, याला आपण R2 मानू. तर आपल्याला माहिती आहे 1/R टोटल इज इक्वल टू 1 काय येईल R1, 1/R1 म्हणजे किती 20 अधिक 1 काय येईल इथे 25 R2 घेतलं आहे आपण, ठीक. ह्याला सॉल्व करूया, ह्याला सॉल्व केल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येईल की हे 25 इथे येणार, ठीक आहे, प्लस इथे किती येणार 20 भागिले काय येणार 20 गुणिला 25, 20 गुणिला काय येणार 25. तर हे टोटल इथे झालं असतं 45 भागिला हे झालं असतं याच्यामध्ये 500, 45 भागिला काय झालं असतं 500, आणि 45 भागिला 500 केलं तर 10 उत्तर येत नाही. याचं उत्तर जे आहे हे 1/10 येत नाही, बरोबर. याचा अर्थ 1/10 उत्तर नाही आलं, याचा अर्थ 1/R टोटलची व्हॅल्यू जी आपली 1/10 आहे, ठीक आहे, ती आपली येणार नाही. तर हे उत्तर आपलं नाही, म्हणजे एक उत्तर जे होतं आपलं हे एक उत्तर आपलं नाही, ठीक आहे. याचा अर्थ आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. आता हे डी उत्तर कसं असेल ते पण बघूया. डी उत्तर कशासाठी, तर आपल्याकडे 1/R टोटल, आर टोटलची व्हॅल्यू किती यायला पाहिजे 10 यायला पाहिजे. तर करूया 1/, आता आपण ऑप्शन काय घेणार आहोत डी. डी ऑप्शनमध्ये R1 किती आहे 15, R2 किती आहे 30, R1 हा R1 आणि हा R2, ठीक. हे घेऊया इथे, तर 1/, किती आलं असतं 15 अधिक 1/, किती आलं असतं 30, ठीक. कॅल्क्युलेट करूया, 30 अधिक 15, 30 इकडे जाईल 15 इकडे जाईल, खाली काय राहील 15 गुणिला 30, 15 गुणिला काय राहील 30, बरोबर. तर ह्याला जर कॅल्क्युलेट केलं तर हे लक्षात येईल, हे किती होईल 45, आणि हे पण किती येणार 450, 30 गुणिला 15, तर व्हॅल्यू किती आली असती 1/10, आणि ही व्हॅल्यू कशाची आहे 1/R टोटलची. आणि ह्या दोघालाही जर तुम्ही उलटं केलं असं, म्हणजे आर टोटल वर घेतला तर 10 पण काय जाईल वर जाईल, याचाच अर्थ 1/R टोटल इज इक्वल टू 1/10. याचाच अर्थ असा होतो की आर टोटल बरोबर 10 काय आलं असतं ओम. तर हे उत्तर आपलं काय बरोबर आहे, ठीक आहे. तर जेव्हा कधी असं कॅल्क्युलेट करायचं असेल तर अशा पद्धतीने करायचं. तर आपलं उत्तर काय होईल, याच्यामध्ये उत्तर आपलं येईल डी, ठीक. 15 आणि 30 ओम हे झालं असतं याचं उत्तर. हा प्रश्न 2017 राज्यसेवेमध्ये आला होता, ठीक. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.